अध्यक्ष महाराज, सध्या राज्यात खरीप हंगामातील पेरणीचे सत्र चालू आहे। एकीकडे तिकडे पेरणी चालू आहे, एकीकडे आपलं पावसाळी अधिवेशनाचं सत्र चालू आहे। अध्यक्ष महाराज, कृषी विभाग सांभाळताना कृषी मंत्री म्हणून अनेक मान्यवरांनी या ठिकाणी कृषी विभागाची जबाबदारी सांभाळली। त्यात सर्वाधिक काळ ज्यांनी कृषी विभागाची जिम्मेदारी सांभाळली ते बाळासाहेबजी थोरात साहेब आपण इथे उपस्थित आहात। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस खरीप हंगामाची सुरुवात साधारण होते त्यावेळेस कृषी मंत्र्याची काय हालत असते, असाधारण होते त्यावेळेस काय हालत होते आणि अतिशय चांगली होते त्यावेळेस काय होते। मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा फरक मी आपल्याला सांगू इच्छितो की राज्यात चालू वर्षी 3 जुलै 2024 अखेर सरासरीच्या 106% पाऊस आज झालेला आहे आणि 101 लाख हेक्टरवर पेरणी झालेली आहे। अनेक वर्षातील हा एक राज्यामध्ये विक्रम आहे की एकूण पेरणीचे प्रमाणपत्र आजच्या तारखेपर्यंत 71% गेले आणि गेल्या वर्षी या वेळेपर्यंत फक्त 20 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती। त्यामुळे स्वाभाविकच आज या 293 वर कृषी विभागाचा मंत्री म्हणून बोलत असताना असं वातावरण पाहता एक आनंददायी वातावरण राज्यामध्ये पावसाने आणि 71% पेरणी झाल्यामुळे या शेतकऱ्याच्या जातीमध्ये निर्माण झालेला आहे। याप्रमाणे समाधानकारक पाऊस व पेरणी झाली आहे तर कोकण व विदर्भातील भात क्षेत्रात आणखीनही रोवणी योग्य पाऊस झाला नसल्याने भाताची पेरणी आणखीन काही प्रमाणामध्ये कमी दिसते, म्हणून आता हे 71 बाकी ठिकाणी झाली रोवणी। मागे राज्यात सुमारे 3.5 महिने आचारसंहिता होती, मात्र तरीही राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मी स्वतः खरीप हंगामाच्या नियोजनावर बारकाईने लक्ष ठेवून होतो। या खरीप हंगामात सुमारे 1,10,000 हेक्टर क्षेत्राची वाढ झाली आहे आणि हे सुद्धा विशेष आहे की या खरीप हंगामामध्ये 1,10,000 हेक्टर जमीन ही खरीप हंगामाच्या पेरणीलायक वाढ झालेली आहे। त्या दृष्टीने खताचे 45.93 लाख आपण पटोले साहेब म्हणलात की खत बियाणे या बाबतीमध्ये तुटवडा अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होतात। 45.53 लाख मेट्रिक टनाचं नियोजन केलं होते, त्या तुलनेत 47 लाख टन खत उपलब्ध आहे आणि हे प्रमाण 103% आहे। त्यामुळे कुठेही खताचा या ठिकाणी तुटवडा नाही। त्याप्रमाणे बियाण्याचे 18,89,000 क्विंटल एवढी आवश्यकता होती, त्या तुलनेत 20,10,000 क्विंटल बियाणे उपलब्ध आहे। उपलब्धतेची टक्केवारी 100 पेक्षा अधिक आहे, 100%पेक्षा। त्यामुळे कुठेही बी बियाण्याच्या बाबतीमध्ये अडचण नाही। स्वाभाविक आहे की एखाद्या ठिकाणी, एखाद्या गावात, एखाद्या परिसरात, एखाद्या मंडळात एकाच वाहनाची मागणी अधिक असते। अशा वेळेला काही गोष्टी अशा असतात आणि त्याप्रमाणे बातम्या येतात आणि त्यावर आपण सभागृहामध्ये बोलतो, पण वास्तविक ही माहिती मी अतिशय जबाबदारीपूर्वक देतोय की कुठेही या राज्यात या खरीप हंगामामध्ये 1,10,000 हेक्टर पेरणीचं क्षेत्र वाढलेलं असताना सुद्धा, आचारसंहितेचा काळ असताना सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एवढं चोख नियोजन केलं की कुठेही खताचा आणि बियाण्याचा तुटवडा या खरीप हंगामात झाला नाही, म्हणूनच 71% आपण पेरणी करू शकलो। खरीपाच्या सुरुवातीला खत बी बियाण्याचे सट्टेबाजी, चढ्या भावाने विक्री, लिंकिंग यासारखे प्रकार घडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही यावर उपाययोजना केली। कृषी हेल्पलाईन, टोल फ्री नंबर, व्हॉट्सअप नंबर तसेच जिल्हा व तालुका स्तरावर देखील यंत्रणा कार्यान्वित केली। आतापर्यंत 583 तक्रारी व्हॉट्सअपवर आल्या, 271 तक्रारीचं निवारण या ठिकाणी केले। तसेच जिल्हा स्तरावर 3 अतिरिक्त भरारी पथके नेमून त्यांचा दैनंदिन प्रति पथक 25 अचानक भेटी, प्रति तालुका दररोज किमान 10 डम्मी ग्राहक पाठवून धडक कारवाया असे टार्गेट देण्यात आले। आतापर्यंत 62 फौजदारी कारवाया, 278 निलंबन, 1169 विक्री बंद आदेश देण्यात आलेले आहेत। नुकतीच आज या ठिकाणी
देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा आदरणीय नरेंद्र भाऊ मोदी झाल्यानंतर नाना भाऊ पहिली कॅबिनेट झाल्यावर पहिली सही जर कुठल्या याच्यावर केली असेल तर पीएम किसान सन्मान योजनेच्या 17व्या हप्त्याच्या शेतकऱ्यांना देणाऱ्या रकमेच्या वरती सही या ठिकाणी करण्यात आली। आपण स्वाभाविक आहे तिकडे बसल्यानंतर अनेक आरोप होतात, पण या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केंद्र सरकार आहे आणि योगायोगाने काही जणांनी सूचना केल्या, काही जणांनी आरोप केले, काही जणांनी विभागावरती वेगवेगळे आरोप केले। स्थानिक पातळीवरती पीक विमा मिळत नाही याच्या संदर्भामध्ये कृषी विभागावर अक्षम्य दुर्लक्ष असण्याचे आरोप करण्यात आले। पण या बाबतीत या सदनाला आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जबाबदारीपूर्वक सांगू इच्छितो की खरं तर कृषी विभागाची जबाबदारी ही योजना जाहीर झाल्यानंतर मी घेतली, कारण मार्चच्या बजेटच्या 2023च्या अर्थसंकल्प मांडत असताना या देशातली पहिली आणि या देशातलं पहिलं राज्य म्हणून 1 रुपयातली पीक विमा योजना ही देवेंद्र भाऊंनी या ठिकाणी लागू केली। त्याच्यानंतर आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की कधी नव्हे ते या देशात पीक विमा लाभार्थ्यांची संख्या 2023-24 मध्ये 1,70,00,000 शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकावर, म्हणजे एक तुम्ही म्हणताल की आता 1,70,00,000 शेतकरी खातेदार नाहीत, पण आंतरपीक जी आहेत त्या आंतरपिकावर सुद्धा त्यांनी 1 रुपयात आपला विमा भरला आणि त्याचा फायदा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झाला। मी आकडे निहाय या ठिकाणी सांगणार। सुधारित पीक विमा योजना खरं तर 2016ला चालू झाली। मागील वर्षी मी कृषी विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर आदरणीय दादांनी ज्यावेळेस कृषी विभागाची माझ्यावर जबाबदारी दिली आणि 1 रुपयात पीक विमा ह्या क्रांतिकारी योजनेची अंमलबजावणी सुरुवात करण्याची ज्यावेळेस माझ्यावर जबाबदारी आली त्या कार्यकाळात जवळजवळ 1,71,00,000 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आणि यात एकूण पेरणी क्षेत्र 70% जास्त या राज्यातलं विमा संरक्षणाखाली आलं। मी निव्वळ एवढ्यावरच थांबलो नाही, हा कृषी विभाग एवढ्यावर थांबला नाही। वेळोवेळी पेरणी, मध्य हंगामी प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पक्षात नुकसान, पीक कापणी प्रयोगांती झालेलं नुकसान, अशा प्रत्येक वेळी पीक विमा कंपन्याच्या मनगुटीवर बसून टेबल या ठिकाणी बसून जास्तीत जास्त भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं या ठिकाणी काम केलं। याची आकडेवर सुद्धा अध्यक्ष महाराज मी सदनामध्ये आपल्या समोर ठेवणार आहे, मी टेबल करणार आहे। तथापि एक बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो की गेल्या वर्षभरात सुमारे 7,000 कोटी रुपये असे विविध नुकसानाकरिता नुकसान भरपाई म्हणून पीक विमा कंपन्याकडून मंजूर झाले असून पैकी 4,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेत, म्हणजे खात्यावर जमा झालेत आणि उर्वरित 3,000 कोटी रुपये आता वितरण करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे आणि ते 3,000 कोटी रुपये कालच आपल्याला या ठिकाणी पीक विम्याचे मिळालेत आणि त्या ठिकाणी आता त्याची वितरण प्रक्रिया चालू झालेली आहे आणि ते सुद्धा अधिवेशन संपेपर्यंत 15 जुलैपर्यंत पीक विम्याची ही रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल। अध्यक्ष महाराज, हे अभूतपूर्व या देशातलं एक आगळं वेगळं विक्रम आहे। हे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो की मागचं वर्ष शेतकऱ्यांसाठी दुष्काळाचं गेलं, पण दुष्काळाच्या काळात ज्या संकट आली त्या संकटात खऱ्या अर्थानं 1 रुपयात विमा लागू करण्याची योजना आणली आणि आज 1,10,00,000 शेतकऱ्यांनी पर्यंत हे 7,000 कोटी रुपयाची रक्कम विम्याची पोहोचते आहे। म्हणजे एका शेतकऱ्याला जर माहिती घेतली तर त्या शेतकऱ्याला 1 रुपयात कमीत कमी या संकटाच्या काळात 15,000 रुपये आतापर्यंत मिळालेत 1,10,00,000 शेतकऱ्यांना आणि त्यात आणखीनही वाढ होणार आहे। आणि अध्यक्ष महाराज, मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो, या 1 रुपया योजनेच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये
खरं तर या सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे होतं. आरोप केले गेले सदनात, मी मान्य करतो, मी त्याचं स्वागत करतो, त्याला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. पण काही माध्यमांनी अध्यक्ष महाराज आवाचे सव्वा बातम्या काय लावल्या. एक माध्यमाने ते असं बातमी लावली की 77 रुपये या ठिकाणी वैजापूरच्या एका तुपे नावाच्या शेतकऱ्याच्या खात्यावर 77 रुपये आले. अध्यक्ष महाराज त्या तुपेने 3 पिकांचा विमा भरला. 3 पिकांचा. आणि त्या 3 पिकाचा विमा भरत असताना अतिशय जबाबदारीपूर्वक चौथा लोकशाहीचा स्तंभ म्हणणाऱ्या या वाहिन्यांनी जबाबदारीपूर्वक बातम्या द्यायला पाहिजेत. पहिल्या 2 अकाउंटला 13,000 रुपये जमा झालेले त्या शेतकऱ्याचे दाखवले नाहीत. ते दाखवले नाहीत. पण 77 रुपये त्याचे जे अंतिम कापणी प्रयोगानंतर थोरासाहेब आपण समजू शकाल, जी फरक राहिलेली रक्कम आहे ती 77,000, जी शेवट आलेली ती 77 रुपयाची रक्कम मात्र बघा विमा 77 ने आला, 13,000 आलेले दाखवले नाहीत. अशा 2 शेतकऱ्याचं उदाहरण दाखवलं, अख्खी योजना बदनाम करायचा प्रयत्न केला. मग हे 1,10,00,000 शेतकऱ्यांना 7,100 कोटी रुपये जे मिळाले अध्यक्ष महाराज, ते खात्यात जमा झालेत. हे कसे मिळाले? माझं म्हणणं आहे की 293 वर आपण या ठिकाणी अनेक गोष्टीवर आरोप करा. कृषी विभाग कुठं चुकत असेल दुरुस्त करायला सांगा, आम्ही दुरुस्त करू. बदनाम करू नका, कारण ही योजना तुम्ही बदनाम केली तर शेतकरी सुद्धा उदासीन होईल, खऱ्यात त्याला मदत मिळत असताना सुद्धा उदासीन होईल. म्हणजे एकीकडे 12,000 रुपये वर्षाला द्यायचे, दुसरीकडे पीक विम्याचे पैसे द्यायचे, तिसरीकडे अनुदान सुद्धा या ठिकाणी 5,000 हेक्टरी प्रमाणे द्यायचं. असं आजपर्यंत कधी झालं होतं का?